Yes. सर मला कल्पना म्हणतो आज काहीच कमेंट मध्ये सांगायचं बरं झालं कंपनी पहिलं माझ्याकडे बघितलं मग येतो करून ते भिंग आहे तुझे चष्मा. नमस्कार पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपला ब्लॉगचा किती दिवस? चौथा दिवस आहे. चौथा दिवस आहे. नाही, 3 ब्लॉग आलेत, एक दिवस गॅप पडला, आजचा चौथा दिवस आहे. तर कशा रवी शेट, काय वाटतं आपले डेली ब्लॉग पडायला चॅनलवर? कालच्या ब्लॉग मध्ये रवी शेट नव्हते. काल आम्हाला ह्यांनी नेलं नव्हतं. माझ्या घरात जाऊन गेले, हॉस्टेल जाऊन गेले, पण ह्यांनी मला सांगितलं नाही. अरे पण हॉस्टेल म्हणजे बी काय प्रश्न होता माहितीये का, माझा मोबाईलचा रिचार्ज संपलाय. भाऊ लोक आले अर्जंट मध्ये, मी डायरेक्ट तुमच्याकडे आलो रिचार्ज नसल्यामुळे. माझ्याकडे ह्याला कुठे फोन घरात फोन नसतात का? हे मला व्हॉट्सअप कॉल करू शकतो, हे तुला नाही करू शकत. व्हॉट्सअप कॉल आपण नाही करत घरी. हा, मग आपण नाही शिकायला त्याला काय बोलून फायदा बरं? कपडे धुवत होता. कपडे हॉस्टेल लाईफ मध्ये कपडे धुतात पोरं, आता काय करू शकतात. आम्ही बी एन्जॉय केलेले हॉस्टेल लाईफ, फक्त आम्ही नाही केलेली. मी ना हॉस्टेलला राहिलो. आम्ही राहिलेलो आहेत. आमचे कपडे आम्हाला स्वतः हाताने धुवावे लागतात. हे अनुभव अजून ह्यांना नाहीये. बरं, धुवून देतो मी तुझे. चांगलं झालं. तर आता आपण आलेलो आहे गॅरेज वरती, गाडीचं थोडं काम आहे, बघू काय काय होत. तर मित्रांनो, आपण ज्या गाडीला डोअर इंजेस लावले होते हे काढायचे आपल्याला. काय विषय चांगले वाटत नव्हते म्हणत होते, त्यामुळे काढायचं आहे. अशी ठोकाठोकी सुरू असते बाबा मॉडिफिकेशन. घातल्यावर माणूस रॅश वाटतोय, म्हणजे नंतर म्हणते माणसाचं तोंड बी चांगलं पाहिजे. मग खरं नाही एवढं नाही. होय, 25 गुणाची झाली गेम करून झाला. ऐक ऐक ऐक, अरे गॉगल आणि चष्मा मध्ये फरक काय? ते भिंग आहेत तुझे चष्मा. 4 डोळ्याचा माणूस आहे, 4 डोळ्याचा. अरे गेम कुणाचा झाला हेच काढून झालं. तुमचं चालू होतं, मी फक्त तुम्हाला नंतर दिलं. या दोघांचं मनात यायचं पण ए, रड नाही, रड रड रड. तुझा झाला कसं काय? मला चालू ताजा होता पण मी तो आला. तुझा गेम झाला कसं काय? अरे यशला माहित नव्हतं, डायलॉग सांगत होता पण रव्याला काय कळलं? Yes. हे सर मला कल्पना म्हणते आज काहीच कमेंट मध्ये क्रीम सांगा, मी गोरा झालो पाहिजे. फारचा कलर त्याचा कलर मॅचिंग माझं थार कंपनीने पहिलं माझ्याकडे बघितलं मग एक कलर. अंधार त्याला बॅटरी लावून टाकावं लागतंय. नाही काळ्या कापा नाही, दात पांढरे त्याच्यामुळे दिसतोय. झेड ब्लॅक रवी. दातामुळे तिथं तेवढं म्हणून लय खराब दिसायला म्हणलं होतं मी. कलर मध्ये बाबा काय खान दिसायलंय. तर भावानो, कमेंट करून सांगा हे चांगलं वाटत होतं का नाही, गाडीला सूट करत होतं का नाही. आता काढलंय आम्ही, गाडी एकदम बोचरी दिसायली. कुणासारखी हो गया आहे, ऐसा लग रहा है मुझे. हे जसं चष्मा नसून दिसतं तशी दिसायली गाडी. हा ना, एकदम. गाडी चष्मा हो चला. झूम करून घेतो. हा, हे तिरकाटण्या लाव ना. फोटोला काढायला लागले तुम्ही. हा, आता काढ भाऊ. हे बघा सेम. अरे लय घाण दिसायली ना, हे चांगलं होतं. जर बरं का ते असं लाव, असं पकडा, फक्त हसू नको. किती दिसते की नाही? माझं ते चांगलं वाटत होतं ना, उगाच काढलंय. तर परत 4-5 दिवसांनी आपल्याला ते टाका यावं लागणार. तुम्हारे पास भेटायचं ना, रात को आए थे हम 8:30-9 बजे. हो, 8:30 बजे ते. तुम बंद कर रहे थे गैरेज, तब आए थे हम. कोणत्या साईड इकडे काय इकडे वाढायचं? इकडे बाहेरच्या साईडला ओढून दाखव फक्त. इकडून असं ओढायचं, कुठं? ह्या साईडला ओढायचं. या साईड? हा, फक्त ओढून दाखव. बोलशील ते देतो. काय देता आता? हे घालून हे तुझंच काम आहे, तूच घालून घे. मजाक मध्ये जवान से पलटा है आदमी. भाई, ते डोरचे स्क्रू बोल्ट काढण्यासाठी एवढं जोरजोरात गाडीला ठोकतायत ना, ते ते बघून आम्हाला ना असं हर्ट होते ना की काहीतरी आपलं तुटायला लागले स्वतःच. बघायची इच्छा व्हाय ना, ते एवढं खाट मारतात. जेवढं पोरीने धोका दिल्यानंतर हृदय तुटत नाही, तेवढं त्या गाडीला ठोकल्यावर हृदयाला हे व्हायला हो ना यार, कसलं तरी वाटायला. ते बसवताना ते कसं झालेलं फील बघू वाटाना, ते ठो 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 मारायला. काय फॉल्ट आहे का? टॉपिक काय सुरू आहे? टॉपिक आमचा थोडा पर्सनल आहे, व्हिडिओ टाकायसारखं टॉपिक आहे. बॉ मध्ये काहीतरी फॉल्ट आहे. मध्ये अरे तू बॉयस मी बोलणार, "वाह, इला उचलत राहा."
गोवामध्ये फॉल्ट हे होतं तर आहे आमचे गँगचे बॉय महाराजांसारखी दारी वाढवलेली वगैरे वगैरे तुम्हाला काही बुवा म्हणतो. हा त्यामुळे यांचं नाव बॉय सर्व सर्व मला लागेल थांब ना मला लागेल मला लागली गेलं पळून ते मला चप्पल लागली कारत्या तुला काय मध्ये थांबायचं का ये अलीकडे इकडून येईल इकडून रव्या इकडून ₹100 दिला वर गट्टू नको रव्या आले हा बाकी येतोय गाडी पण जाऊ दे माफ केलं जाऊ दे नाही काय मला लागली एक चप्पल पाहायला तुला मारायचं फावल मारलं एकच गोष्ट झाली. आले अरे फिल्म मधून सगळं दिसतंय पलीकडचं उन्हात गाडीला बॅटरी सगळं दिसतंय त्या दोघांचं लागलेलं कळवंडी गाडीत बसणारच आहे ना पण. गाडीत नाही बसणार का दिसणार झालंय सावलीत काळा कुत्रा चालते का तांबडं चालते बघू आपण तिथ नको 8 स्क्रू काढायचे किती रुपये घेतले ₹400 हे 2 स्क्रू आणि पलीकडचे 2 हे एवढे 8 स्क्रू काढायचे ₹400 मला वाटतं फार्मसी दुसरा लिहा फार्मसी सोडून गॅरेज स्क्रू बदलायचं ते हा काय बोलतो राव माझं पार्टनरशिप असलं एक शेड जास्त खर्च नाही पत्रीत आणि आपल्या हाताला बितोड घेऊन फट 8 स्क्रू काढायचे ₹400 बघ ना किती मिनिटं झाले ₹600 किती मिनिटं झाले ते काम 5 मिनिटं हा फक्त 5 मिनिटात स्क्रू काढले जागेवर ₹600 कमवले भाई गॅरेज फिक्स फार्मसी दिली सोडून आजच राजीनामा देतो TC काढून आणतो डॉक्टर आणि गाडी साफ करायला लावा कर पाणीपुरी फिक्स का समोसा बिर्याणी शनिवारी बरं उद्या हा नीट पण एक डाग नाही राहायला पाहिजे राव्या नीट बघ हे बघ इथे हा बघ हे बघ बरं गेले मग बिर्याणी काय नाही समोश्यात लायकीच आहे भाड्यात आपलं हिंजेसचं काम झालेलं आहे आपण आलेलं गाडीच्या कोटिंगसाठी बघू कोटिंगसाठी काय म्हणतात काय नाही करायची गरज आहे नाही तर मित्रांनो आता आम्ही गाडी लावली वॉशिंगला कारण सिरेमिक कोटिंग करा म्हणलेत पण गाडी मिळणार आहे 2 दिवसांनी त्यामुळे आता वॉशिंग सुरू आहे आम्ही बसलेलं आहे मस्तपैकी सोफ्यावर मित्रांनो गाडी लागलेली वॉशिंगला एकदम टाईट मध्ये काय दिसते रे पाणी मारलंय तर अजून तो फोम करायचा राहिलाय अजून फुल वॉश राहिलाय पाणी मारल्यावरच एकदम चमकते ना क्रोमा मधून क्रोमा कॅप्चर झालंय गाडी असला ऑफिस आहे कुठं काय बोलायला एक बोलायचं असलं की एकच बोलतो कॅमेरा चालू क्रोमा म्हणायचं तर क्रोमाला क्रोम मानला काय झालं मला माहित होतं कॅमेरा चालू आहे तब्येत बघा ऐक कॅमेरा चालू आहे मला पण माहित होतं पण कसं आहे ना कॅमेराला कॉन्टेंट पाहिजे आमच्या काहीतरी आता कव्हर करायचं कॅमेरा समोर पच्ची झाली भाई झाली विषय बदलतोय तू हे विषय बदलायचा ना कॅमेराला कॉन्टेंट पाहिजे आमच्या बरं चला गाडी झाली एकदम चिकनी दिसायली गाडी मला बी समजा झाली मग सगळे धुवून झाली ना पुसायला चालू आहे. मला बी असं धुतलं तर मी बी गोरा दिसन का घासायचं का पालता टाकून आमच्या मित्राला गोरा होईल तर थोडं गोरा करून देण्याला कोटिंग करा ना ह्याची एवढ्या पोरांची पेमेंट सर्व्हिस पण तेवढीच टाईट आहे ना एका गाडीला 7-8 जण हे करते
आजपर्यंत एका गाडीने 2 जण बघितलेले पुस्तकाने. हे बघ ना, 2 4 6 7 जणांची सह ना एक गाडी पुसते. लाईट सर्व्हिस आहे एकदम. तर मित्रांनो, वॉशिंग झालेली आहे तर उभे रवी शेट. तर आता चाललोय आम्ही दुसरीकडे एका लोकेशनवर. मित्राने शॉप टाकलंय. तर मित्रांनो, हे आहे आपल्या मित्राचं नितीन मुंडेचं दुकान, जे की राजीव गांधी चौकात आहे. नवीन मेन्सवेअर व्हायलेलं आहे. पोरांसाठी एकदम मस्त कपडे येणार आहेत. तर एकदा नक्की व्हिजिट करा. लवकरच उद्घाटन होऊन तुमच्या सेवेत हे दुकान सुरू होणार आहे. तर एकदा नक्की बेडकर असेल तर नक्की एकदा दुकानात जाऊन क्वालिटी बघा कपड्यांची. आवडली तर घेऊन या. दुकानाचं काम पेंडिंग आहे मित्रांनो. तर आम्ही आलो चहा प्यायला. हे शॉपचे ओनर आहेत. आता आपण चहा प्यायला आलेलो आहे. रवी शेटचा कॉल चालू आहे. कार्तिक शेट प्यात आहेत. हळूहळू फुकून प्या. पोळ्याला कार्तिक काळजी घे. मिठ्ठे हे मिठ्ठे. तर मित्रांनो, थार लावलेली आपण घरी नेऊन आणि थार नेऊन आपटली घरी घरासमोर. आणि स्कॉर्पिओला घेऊन आलोय. स्कॉर्पिओ को लेके आएंगे मैं बबडी. आता हिचं थोडं काय झालंय ना विषय, या असे कुठं सडायला चालू झालेली गाडी. त्यामुळं हिला थोडं करून घ्यायचंय कामकाज. बघू आता काय म्हणतात, किती खर्च येतोय, काय 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 सगळं करून घ्यायचंय क्लिअर एकदम गाडीचं. जाएंगे उसी रास्ते से जिस रास्ते से हम आए थे, और इसकी भी सब कुछ काम करवाएंगे. गाड़ियों पे पैसे खर्च करने अपन को. तर भावांनो, घरी आलेलो आपण सगळे काम करून. स्कॉर्पिओ पण दाखवली आपण. डेंटिंग पेंटिंग करायची आहे तिची पण. तर सगळे काम झालेले आहेत. आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. म्हणजे असे नवीन नवीन व्लॉग्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू. कॉलनीमध्ये आपल्याच 3 गाड्या झाल्यात भाई. पोरांसाठी हे सगळं खूप आहे भाई. हे दारात बघून आहे ना रिलॅक्स फील होतं. तर जास्त होतं आहे. व्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच कॉन्टेंट तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत राहू. बाय.